परिषदेच्या माध्यमातून एक 5 हार आणि एक पुजारी देखील नेमणूक केली गडाची पूजा करायसाठी. सिंहासनाच्या बाजूलाही बांधकाम असतात ना, उजव्या डाव्या साईडला, उजव्या साईडला बांधकाम असतात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बसवत्या. युवराज छत्रपती संभाजीराजे राजाराम महाराज बसवत होते. समोरच्या या भिंती नव्हत्या, हे नंतर केलं पेशव्याने बांधकाम. महाराजांच्या काळात भिंती नव्हत्या. तुम्ही शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं पोस्टर पाहिलं असेल तर तो फोटो रायगडाच्या या राजसभेतलाच आहे की झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवबंदरी महाराजांच्या राज्याभिषेकाला ईस्ट इंडियन कंपनीचे उपराज्यपाल हेनरी ऑक्झेंडर गडावर आले. हे पायी आले. नगार करण्याचा हाती बहु प्रश्न पडला की आम्ही 2 पायाची माणसं गडास येता थकलो. राजाने हत्ती कशी आणले गडावर. पण त्या काळात राजाने गड बांधताना या रायगडावर छोट्या हत्तींची पिल्लं पालखीत आणली आणि त्यांचं पालन पोषण केलं. ही आपल्या महाराजांची दूरदृष्टी आहे. हा छत्रपतींचा गणिमी गावा की लहानापासून मोठे करता येतात, मोठ्यापासून लहान करता येत नाही. सिंहासनाच्या मागे 4 पायऱ्या आहेत. स्वराज्याच्या अति महत्वाच्या आहेत की छत्रपतींना जाणीव होती ज्यांच्या जीवावर आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय. राजांना आपले सवंगडे सरदार मावळे रायगडाच्या राजसभेत दिसत नव्हते. राजांचे पाय लटलटत होते. शिवरायांना जाणीव होत होती की ज्या वीरांनी आपल्या स्वराज्यासाठी दिलेली प्राणाचे होते आपले सरदार आणि मावळे दिसत नाही. राजे काय म्हटलेले आहेत आऊसाहेबांना की आऊसाहेब स्वराज्याच्या सिंहासनाची पहिली पाय चढतो हे आमचे सेनापती तानाजी मालुसरे की आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचा असे म्हणणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे दिसत नाहीये. आऊसाहेब दुसरी पाय चढतो हे आमचे बाजी प्रमोद देशपांडे, मुरार बाजी, बाजी पासलकर, शिवा काशीद अशा असंख्य